यस आई ग्रुप. तर खऱ्या अर्थानं पाहतोय आपण खरं रायगड प्रीमियर लीग 2025चं 5वं पर्व आणि या 5व्या पर्वाची संपूर्ण जबाबदारी ज्या माणसानं आपल्या खांद्यावर लिहिली पेलली संपूर्ण रायगडकरांना ज्या माणसानं आपल्या आयोजनातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. एक भलं मोठं सुनियोजित आयोजन कसं असावं याचं जिथं जागतं उदाहरण पेश केलं आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं असंख्य मुलांना प्रत्येक गावोगावी जात एकत्र घेत एक मोठा ग्रुप मायाळ ग्रुप ज्याचं नाव राहिलं आहे आई ग्रुप. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य. मित्रांनो आई म्हणजे माया, आयु म्हणजे प्रेम, आयु म्हणजे ओलावा आणि मायेचा पाझर आणि याच नावानं उभा केला आई ग्रुप महाराष्ट्र ग्रुप. आणि महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहत महाराष्ट्रातील तमाम गावांना एकत्र जोडत त्या माणसानं असंख्य माणसं जोडली. त्या आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि त्यांचा हा संपूर्ण लावाजमा आपण पाहतोय. या मंचावरती त्यांची एक रॉयल एंट्री पाहतोय. माणसानं आपल्या माणुसकीनं जोडलेली ही अमोघ नाती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत असलेला सगळा हा त्यांचा समूह, त्यांचा संपूर्ण कॅम्पेन, त्यांचा संपूर्ण हा महाराष्ट्र ग्रुप आणि त्यांचा संपूर्ण परिवाराचं मी या ओम नर्मदेश्वर क्रिकेट क्लब किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी मात्र ही सगळी मंडळी आपला बहुमूल्य वेळ देत आहे. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम स्वागतम स्वागतम. तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य
चे अध्यक्ष आदरणीय कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे, संपूर्ण हा आई ग्रुपचं मी मनस्वी स्वागत करतो. विनंती करेन की गाड्या सर्वांनी बाजूला पार्क करा प्लीज. ज्या गाड्यामध्ये पार्क आहेत त्या बाजूला पार्क करा. मैदानामध्ये असलेल्या गाड्या बाजूला पार्क करा. रायगड प्रीमियर लीग ज्यांनी आपल्या खांद्यावर लिहिली अपेली एक भल्लं मोठं आयोजन मग गुरुदादा असतील आणि कैलासदादा म्हात्रे असतील या दोन भावांनी मात्र आपल्या खांद्यावर लिहिली अपेली आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपची त्यांना चांगली साथ लावली. तो आई ग्रुप मित्रांनो, आई म्हणजे माया, आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे ओलावा प्रेमाचा आणि याच ओलाव्यानं असंख्य माणसं जोडली. या संपूर्ण आई ग्रुपचं मी मनस्वी स्वागत करतो. तसं पाहिलं तर आम्ही मुंगीच्याही वाट्याला जात नाही, पण वेळच पडली तर वाघाचेही दात मोजायला मागे पुढे पाहत नाही. संकटांना भिडणारा मर्द मराठा आजही इथं उरलाय आणि आमच्या मातीवर चालून आलेल्या त्या औरंग्याला आमच्या पूर्वजांनी इथंच पुरलाय. आणि कोण इतिहास विसरेल्या मातीचा तो तर आमच्या जन्मदास हृदयावर कोरलाय. हृदयावर कोरलेला इतिहासाला जीवन मानत या मंडळीनं मात्र असं